MPSCच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न आपण सोडवित आहोत. असाच एक प्रश्न लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2018चा आहे. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,000 रुपये आहे. जर त्या वस्तूंच्या किमतींचे गुणोत्तर 3:5:7 असे असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2018 आणि हे पर्याय आहेत. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत रुपये 15,000 दिली आहे. म्हणजे फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी 15,000 रुपये आहे. तर एकूण किंमत 15,000 गुणिले 3 45,000 रुपये. आता या ठिकाणी जर वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3:5:7 आहे तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत, आता गुणोत्तरांची बेरीज 5 आणि 3 8 आणि 7 15. या ठिकाणी एकूण किंमत 45,000 भागिले या ठिकाणी वस्तूंच्या किमतींचे गुणोत्तर 3:5:7 आहे आणि किमतींच्या गुणोत्तरांची बेरीज 5 आणि 3 8 आणि 7 15. या ठिकाणी 45,000 भागिले 15 गुणिले 3, सर्वात स्वस्त वस्तू 3 आहे. ओके, किमतींचं गुणोत्तर. त्यानंतर 15 एके 15 तिरका 45 आणि या 3 शून्य, त्यामुळं 3,000 गुणिले 3 9,000 रुपये ही सर्वात कमी किंमत आहे. ओके, अशा पद्धतीनं अचूक पर्याय आपल्याला नंबर 3चा आहे. अचूक प्रश्न सोडल्यानंतर अशा पद्धतीचे अचूक पर्याय मिळतात. धन्यवाद मित्रांनो.